तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा गावठी किसन आणि परत एकदा आपण आलो आहोत एंजल फोटो स्टुडिओमध्ये. तुम्ही कालचं तर ब्लॉग बघितला आहे, पण आज तुम्हाला याच्यासाठी मी शूट करतो आहे कारण की आज आमचं संपूर्ण स्टुडिओ दाखवणार आहे. हे जे मागचे बॅकग्राऊंड आहे म्हणजे बेबी शूटसाठी, ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर चला सुरू करू. हे बघा, ही आहे ती खुर्ची जिथे बेबी म्हणजे बसून शूट करू शकतात आणि ज्यांना हाईट कमी ते ह्याच्यावर उभा राहून शूट करू शकतात. इथे ही पाळणा ह्याच्यात बसून किंवा ह्याला उभा राहून. आणि हे पियानो आहे डेमो, जिथे की मुलं साईडला बसून किंवा उभा राहून त्याला शूट होतो. आणि वर ही खुर्ची आहे जिथं की इथंही बसून शूट होतो. हा पिंजरा, ते फूल आणि खाली हे सगळे बड्डेचे वगैरे बॅकग्राऊंड आहेत जे घेऊन आम्ही प्रॉपर इथे लावतो. आणि ही लाईट वगैरे आहे. आणि खाली हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स कामाला येतो बॅकग्राऊंड किंवा बॅकग्राऊंडच्या समोर ठेवायला. आणि इथे मध्ये बसता येतं फोटोशूट करण्यासाठी. आणि हे ओ आणि आणखीन असे 2 बॉक्स आहेत जे की ओन बर्थडे त्याच्यासाठी कामाला येतो. तो एक पियानो दुसरा आणि हा एक मोठा आहे जेणेकरून इथं बसून वाजवता येतं. हा जो सोफा आहे, काल आपण शूट घेतलं होतं, बड्डे वगैरे कामाला येतो हे बॅकग्राऊंड. आणि हा एक दुसरा सोफा आहे, तो बी बड्डे वगैरे काय असलं तर शूट करता येतो. आणि ही एक टैली आहे याच्यामध्ये मुलं मुली बसून फोटो काढू शकतात. आणि हे एक आपण पाळणात म्हणू शकतो याला, ह्याच्यामध्ये बी बसून फोटो काढू शकतात. आणि हे टारलं, ह्याच्यामध्ये बसून किंवा साईडला उभा राहूनही चंद्राच्या फोटो काढता येतो. आणि ही गाडी आहे, ह्याच्यामध्ये बसून काढता येतो फोटो. आणि हे जे आहे ते बेंच आहे जेणेकरून जे मुलं 1-2 वर्षाचे असतात त्यांच्या हातात पुस्तक किंवा वही देऊन आपण ते पूर्ण शूट करतो. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ONE1 म्हणजे हे दुसरा बॉक्स आहे. आणि हा पिवळा सोफा, त्याच्या खाली आणखीन रिंग लाईट आहे, बरंच काही आहे स्टुडिओमध्ये. तुम्हाला जर शूट करण्यासाठी यायचं असेल तर एंजल फोटो स्टुडिओला नक्कीच या. आणि हा जो मोठा सोफा आहे इथं कोणीही बसू शकतं आणि व्हिडिओ काढू शकतं. आणि इथे कोण बसतं, म्हणजे ज्यांच्या पोटात बेबी आहे किंवा 1-2 वर्षाचा बेबी आहे तो इथे बसतो किंवा त्यांची आई, दोघं आहे. आणि हे आहेत फॅमिली फोटोसाठी, फॅमिली फोटो किंवा ज्यांना पाहुणे वगैरे बघायला येणार त्यांना अशासाठी आहे, इथे बसून काढू शकतात. आणि हे जे असा हा पूर्ण एकदम स्टुडिओ आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा मी आहे गावठी किसन. आपण ब्लॉग पहिल्यांदाच कॅमेऱ्यात काढतो आहे. आता मला वाटतं आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे मोबाईलमध्येही. फेस लवकर टाकतो कारण खूप कुठं नाही. आता परत याच्यामध्ये व्हिडिओ काढणार. तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत त्या नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा गावठी किसन आणि आज आपण माझा जो ब्लॉग शूट करतो आहे ते तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल. कारण की आपला जो ब्लॉग शूट होतो आहे तो कॅमेऱ्याने होतो आहे, तुम्हाला दाखवतो. आहे कॅनॉनचा R8 कॅमेरा EOS. आणि याने आपला ब्लॉग शूट होतो आहे सध्या, तुम्ही बघू शकता. आणि खूप एकदम क्लिअरिटी आहे, क्लिअरिटी एकदम भरपूर आहे. आणि आपण असा शूट करू शकतो. आणि हे जे आहे त्याला आपण फिरू शकतो जेणेकरून आपण ब्लॉगिंग कशी करतो आहे, बरोबर आहे का नाही हे दिसतं, म्हणजे हे आपल्याला समोरच दिसतं आहे बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा नवीन आणि विशेष म्हणजे पाठीमागं जो बाजार आहे, बैलाचा बाजार किंवा नेपनूरचा बाजार आहे तो दाखवतो. तर चला, आज नाही रविवारी भरतोय तो, पण तुम्हाला दाखवतो तरी बी. जरा जास्तच पांढरा झालं हे, तुम्ही बघितलंय. आता आपण जिथे उभा आहे ती बाल्कनी आहे. आणि इकडे फ्री कॉम्प्युटर कोर्स आहे, ज्यालाही करायचं आहे त्यांनी नक्की या. जिथे की एकदम फ्री आहे. सोशल मीडिया वगैरे मार्केटिंग करायची असेल तर एकदम फ्री, म्हणजे तुम्ही शिकू शकता ऑनलाईन. ती सरकार मान्यता आहे, इंडिया स्किल काहीतरी. आणि हे जो आहे तो इथे
बाजार भरतो. तुम्ही बघू शकता इथे बाजार भरतो आहे बैलांचा. आणि इथे ही लाईन दिसती ती माळव्याची लाईन आहे पूर्ण. आणि इकडे बरेच काही आहे, आणखी झूम करून दाखवतो मला. जे लोक दिसत आहेत बरेच. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इकडे. परत इथे काही जणांचे हॉटेल आहेत मटणांचे वगैरे. इथे पण बाजार भरतो एवढ्या एवढ्या खाली. आणि जो हा हौद आहे जनावरा पाणी वगैरे पिण्यासाठी. आणि पार कडीपर्यंत बाजार भरतो. आणि इकडे हे काय ओपन नसेल, नाही हे बंद आहे. ही आपली पूर्ण बाल्कनी आहे. आणि इथून आपलं फोटो स्टुडिओ सुरू होतं. हे बघा हे आहे पाठीमागे फोटो स्टुडिओ. आता कस्टमर आले तुम्ही बघू शकता. एवढा मोठा स्टुडिओ आहे. आता कस्टमर आले. कस्टमर आलेला आहे पासपोर्टसाठी. आणि आमचे अक्षयदाजी आता त्यांचा पासपोर्ट घेणार आहेत. त्यांनी कॅनॉनचा कोणता कॅमेरा आहे सर तो? सर सांगा ना कोणता आहे सर? हॅलो सर. सर कॅमेरा वगैरे सांगा माहिती थोडी. हो सर कॅमेऱ्याची माहिती सांगा ना, ते कोणता कॅमेरा आहे सर? बरोबर. कशासाठी पाहिजे फोटो? फॉर्म भरायचे 10वीच्या का? कोणती? पांढरं ह्याच्या पांढरं. फोटोशूट चालू आहे. त्यांना 10वीच्या बोर्डसाठी फोटो पाहिजे. एवढं पांढर कायच काय पडला. ते चालू केलंस काय रे? मग आण ना तरी म्हणलं कसं काय तर सांगा ना मग. मला वाटतं ते चालूच केलं बंद कर. चालूच कशाला केला? फोटोशूट आला का? ही लाईट आहे पास फोटो वगैरे काढण्यासाठी. बस भाई बस खुर्ची स्टूल आणो खुर्चीवर. कस्टमरला आता खुर्चीवर बसले फोटो चांगले येण्यासाठी. गोट बंद कर तिकडे कर मान अशी हात कर बरं. म्हणजे मानत तशी का तुझी? इकडे मान खाली कर. तुम्हीच पलीकडून जाण त्याची. कान बिन ना. हां बंद कर. फॉर्मसाठी कान यायला पाहिजे. वाकडी मग चायला दा जेवढी तेच कॅमेराला निघलाय का? दोन्ही कान आले व्यवस्थित बघून घ्या, नाही तर मग हो हो होऊन जाते पांढरं बॅकग्राऊंड. हे जे कस्टमर आले तर आपल्याकडं फोटो काढण्यासाठी एंजल फोटो स्टुडिओवर, त्यांना 10वीच्या बोर्डसाठी फॉर्म भरण्यासाठी पाहिजे. आणि ते काय सरांचं एक म्हणणं असतं की बाबा पांढऱ्या ह्याच्यामध्ये पांढऱ्या बॅकग्राऊंडमध्ये फोटो आला पाहिजे नाही का. आणि दोन्ही बी कानं व्यवस्थित आले पाहिजे जेणेकरून बोर्डसाठी पुढे अडचण येऊ नये म्हणून. तर चला 9 मिनटं 30 सेकंदाचा ब्लॉग झाला आहे कंप्लीट. 10 मिनटाचा ब्लॉग व्हायला पाहिजे तरच जरा मजा आहे, म्हणजे पूर्ण ब्लॉग आहे. तर तिथं फोटोची एडिटिंग वगैरे होते, त्याला आपण ती बघू. हे आमची दाजी आणि ही एडिटिंग होती आता सध्या. बस कान आला का व्यवस्थित बघा. आलाय ना आपण
नाही नाही पण कांदे चिरते मानवाकडे प्रत्येक फोटो असाच निघतो का? बोलण्यामुळे आणि हे जे दुसरं कॉम्प्युटर आहे जिथे दज्जी वगैरे बसतात आणि मी बी इथं असतो शिकायला, इथे बसतो आपण. बोल ना किती नाही चालतंय ना. तर प्रॉपर दाजी इथं बसतात आणि इथून जी एडिटिंग होते समोर आणि मी इथं साईडलाच असतो. तर असं फोटो वगैरे एडिटिंग होते. चालतंय ना, घेऊ ना. चलो हम भी देखते हैं कि कैसे एडिटिंग सीखनी पड़ेगी हमको. एडिटिंग अगर आपको ब्लॉगर बनना है तो पहले एडिटिंग आनी होगी, हम अभी कर सकेंगे. चलिए शुरू करते हैं एडिटिंग. 15 आता एडिटिंग सुरू आहे सध्या. हा जो फोटो आहे ते बड्डेसाठी बनवायचा आहे, म्हणजे बड्डेचा ऑर्डर वगैरे शूट केली ते आम्ही, त्याच्यामुळे तो बनवायचा आहे आता. तर बघू आपण कसं कमी करू क्लिअरिटी खूप झाली आणि ही पण थोडी कमीच करू जेणेकरून व्यवस्थित दिसेल. लय ब्लॅक बी दिसता कामा नाही. तर बी हा जो बी प्लस आहे त्याच्यावर होतं क्लिअर चेहरा होतो, म्हणजे डाग वगैरे असले आणि जेवर डाग निघतेत आणि एवढंच माहिती सध्या आपल्याला. आणि कंट्रोल ASW दाबून आपण बॅकग्राऊंड आणू शकतो आणि डुप्लिकेट लेअर जिथे लेअर असते ते लेअरवर लेअर चढून ते बॅकग्राऊंड आपण व्यवस्थित टाकू शकतो. बस एवढंच शिकलो आहे आपण. भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला.